सरकारनं 2 सप्टेंबरचा GR मागे घ्यावा किंवा त्यात बदल करावा. छगन भुजबळांची पत्रातनं मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर सरकारनं GR प्रचंड दबावाखाली काढला. भुजबळांचा पत्रात उल्लेख. GR मधील मराठा समाज या शब्दावरती आमचा आक्षेप. ओबीसी आणि कुणबी असा उल्लेख करायला हवा होता. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं चूक. समता परिषदेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली. राजकीय कारकिर्दीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान. दसरा मेळाव्यानंतर शिवसेना उबाठाला मोठा धक्का देणार. 2 आमदार सोडले तर सर्व आमदार आणि नगरसेवक आमच्या संपर्कात. कृपाल तुमाने यांचा खळबळजनक दावा. संजय राऊत हे भाद्रपदातले कावळे आहेत. निकालानंतर त्यांना श्राद्धाचा घास मिळेल. अनिल बोंडेंची राऊतांवरती खालच्या पातळीवर टीका. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा. 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा. डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवरती होणारी कारवाई तुर्तास स्थगित. हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रहिवासी उतरले रस्त्यावर. बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक कारनामा समोर. कैद्याकडनं जेलरनं गाडी धुण्यासोबतच करून घेतली इतर वैयक्तिक कामं. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चर्चांना उधाण. त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं. मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या. तर क्रॉस वोटिंगचं स्वप्न विरोधकांनी पाहत राहावं. आगे आगे देखो होता है क्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम बजावला मतदानाचा हक्क. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये काटेकी टक्कर. नेपाळचे पंतप्रधान KP ओली शर्मा यांचा राजीनामा. ओली देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत. आक्रमक जमावाकडनं देशभरात हिंसक आंदोलनं. पण जेव्हा विषय मंजुरीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे लोक दंगा करताना दिसत आहेत. वारंवार विनंती करून सुद्धा ते लोक ऐकत नाही आणि यांना फक्त राजकीय सोय करण्यासाठी 125 संचालक करायचे आहेत असा माझा त्यांच्यावरती पूर्णपणे आरोप आहे. त्याच्यामुळे त्यांनी जोपर्यंत सगळ्या सभासदांच्या समोर एक्सप्लेनेशन देत नाहीत की 125 संचालक का करायचे आहेत तोपर्यंत या गोष्टीचं समाधान होणार नाही. माझा विरोध कायम राहणार. प्रश्नापेक्षा मी आधी म्हटलं होतं माझा आक्षेप मला नोंदवायचा आहे. आक्षेप नोंदवायचा होता अहवाल वाचनाच्या प्रश्नांवरती, अहवाल वाचनाच्या विषयावरती. एमडीनी थांबणं अपेक्षित होतं. माझा काय म्हणतात त्याला, मला जो निषेध म्हणा, विरोध म्हणा मिळत नाही आहेत ना असं दिसतंय. म्हणजे हे कुठेतरी रेटून नेण्याचं काम यांचं चालू परत झालेलं आहे असं दिसतंय आणि ही पद्धत नाही आहे असं मला वाटतंय. जर एखाद्या साईडला तुम्ही सांगताय आम्ही सगळं व्यवस्थित करू, दुसऱ्या साईडला लोक घेऊन येत आहे दंगा करायला, हे योग्य नाही. नाही का, तर तुमच्या समोरच बघितलं, बंद केला. अहवालाच्या विषयाचं वाचन त्यांनी 1 मिनिटात संपवलं. त्याच्यावरती कोणाचा विरोध
आहे का त्यांनी विचारायला पाहिजे होता. कालपासून मी सांगतेय माझा या विषयावरती निषेध आहे किंवा विरोध आहे. पुनर्विचारासाठी हा विषय ठेवण्यात यावा, पण त्यांनी तो विषय तिथे बोलायला हवा आहे, बोलायची संधी द्यायला पाहिजे होती. त्यांनी ज्या पद्धतीने आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केली त्या पद्धतीने आम्ही सहकार्य केलेलं आहे. आमच्यातलं कोणीही येताना घोषणाबाजी केली नाही, कोणीही धक्काबुक्की केलेली नाही आहे, कोणीही दंगा केलेला नाही आहे. पूर्ण सभेमध्ये चेअरमनचं भाषण होईपर्यंत आम्ही शांततेत होतो. आता जेव्हा विषयाचं वाचन झालेलं आहे तेव्हा आम्हाला आमचे आक्षेप असतील, प्रतिप्रश्न असतील, ते विचारायची संधी त्यांनी द्यायला हवी होती. त्याला उत्तरं म्हणत नाही, त्याला पळकुटेपणा म्हणतात माझ्या शब्दामध्ये, की तुम्ही जे काल बोलत होता तेच आज रिपीट केलेलं आहे. जर तुम्हाला खरंच उत्तरं द्यायची होती तर मला प्रश्न विचारून द्यायचा होता. त्याला काही जोडून माझे प्रतिप्रश्न होते ते मी विचारले असते ना त्यांना. तुमच्याकडे लेखी उत्तरं पाठवली आहेत का? जर लेखी उत्तरं अजून पोहोचलेली नाही आहे, पण जर ते म्हणतात मी हट्टी आहे तर माझा हट्ट पूर्ण झाल्याशिवाय मी तो विषयही सोडणार नाही आहे. लाडक्या बहीण म्हणून म्हटलेलं आहे. लाडक्या बहिणीला माईक द्यायला सांगा, प्रश्न विचारू देत म्हणा. हे बघा, 21 ते 25 संचालक करण्याचा लेखी त्यांचं जे काही उत्तर येईल ते येईल. माझी अपेक्षा आहे की जेव्हा मी सभागृहामध्ये त्यांना हा प्रश्न विचारते त्यांनी सभागृहामध्ये सगळ्या सभासदांच्या समोर याचं उत्तर द्यावं. गोकुळची 63वी सर्वसाधारण सभा आणि यामध्ये संचालिका शौमिका महाडिक यांनी काही प्रश्नांवरती आक्षेप घेतलेला होता, काही मुद्द्यांवरती आक्षेप घेत कालपासून त्या आपला मुद्दा मांडत होत्या. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या बाबी लक्षात घेतल्या जात नाही तोपर्यंत स्टेजवर बसणार नाही असा निर्धार त्यांनी जो केला होता तो त्याप्रमाणे त्या आजही स्टेजवरती बसल्या नाहीत. मात्र संचालक वाढवण्याचा म्हणजे 2125 संचालक करण्याचा जो काही इरादा आहे तो त्यांना मान्य नाही आहे. त्यामुळे माईक देखील बंद केला, आम्हाला बोलू दिलं नाही असा आरोप गोकुळच्या सर्वसाधारण सभेत शौमिका महाडिक यांनी केला. त्यांच्याकडनं कार्यक्रम रेटून देण्याचा प्रयत्न किंवा सभा रेटून देण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे होतोय. समोरच्या गटाकडनं माणसं बोलवली गेली आहेत, दंगा केला जातोय किंवा गोंधळ घातला जातोय असा देखील आरोप शौमिका महाडिक यांनी केलाय. गोकुळमध्ये संचालक 2125 करण्याच्या ठरावाला शौमिका महाडिक यांचा विरोध आहे कालपासूनच आणि म्हणूनच त्या स्टेजवर देखील बसल्या नाहीत, बोलण्याची संधी दिली नाही, माईक बंद केला असा आरोप शौमिका महाडिक यांनी केलाय. गोकुळची 63वी सर्वसाधारण सभा सुद्धा आज गोंधळाची ठरलेली आहे आणि याच गोंधळाच्या वातावरणामध्ये ठरावाचं वाचन सुरू आहे. संचालक संख्या ही 2125 करण्याचा जो ठराव आहे त्याला शौमिका महाडिक यांनी विरोध केलाय. आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं नाही आणि सभा रेटून देण्याचा प्रयत्न त्यांनी असा आरोप शौमिका महाडिक यांनी केलाय. तर गोकुळच्या सभेमध्ये गोंधळ सुरूच आहे आणि याच गोंधळामध्ये ठराव वाचण्याचं काम सुरू आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय गोंधळ सुरू आहे? या ठिकाणी पाहायला गेलं तर सभासद संख्या वाढीचा पोटनियम दुरुस्तीचा ठराव आहे तो या सभेमध्ये आला होता, त्याला मात्र शौमिका महाडिक यांनी विरोध केलाय. मात्र दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचे कार्यकर्ते मात्र या पोटनिवडणूक वाढीनुसार जे बदलानुसार आहे ती संचालक संख्या वाढवण्यासाठी आहे ते या ठिकाणी अग्रेसर असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे या सभेमध्ये एक प्रकारचा गोंधळ आहे ते पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी हा गोंधळ सुरू आहे त्याच्या पलीकडेच आहे ते शौमिका महाडिक आहेत, त्या उभ्या आहेत आणि त्या ठरावाला विरोध करताना पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आक्रमकपणे हा जो ठराव आहे तो मंजूर असल्याचं म्हणत आहे. ते मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी उभा राहत असल्याचं सांगतायत आणि यावरूनच आहे ते गोंधळ झालेलं आहे. बाजूलाच आहे ते सतेज पाटील यांचे कार्यकर्ते सुद्धा आहेत, ते या ठिकाणी उभे आहेत आणि ते सुद्धा सतेज पाटलांच्या नावाच्या घोषणा देताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सभेमध्ये आहे तो चांगला गोंधळ आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि या गोंधळाच्या वातावरणावरतीच आहे ते या ठिकाणी
चर्चा करून आहे ते सगळे ठराव आहे ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न आहे तो सुरू असताना होताना पाहते. आवाजही मतदारांनी हे ठराव आहे ते सगळे मंजूर करण्यात येते आणि यावरून आहे ते एकच गोंधळ आहे ते सभेमध्ये आहे तो आपल्याला पाहायला मिळतात. नेते या सभेला उपस्थित आहेत, नेत्यांच्या उपस्थितीमध्येच आहे तो हा सगळा गोंधळ आहे तो पाहायला मिळतो आणि या गोंधळाच्या वातावरणामध्ये सध्या विपुलची ही सभा सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि सभासद आणखीन हा गोंधळ घालण्याच्या अगोदर आहेत ते या ठिकाणी ते रोखलं जाणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मात्र एकूणच माईक हातात घेऊनच आहे ते सगळे गोंधळ घालताना या ठिकाणी नेत्यांच्या नावाच्या घोषणाबाजी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला सौमिका महाडिक या बाजूने आहेत ते आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात. मात्र एकूणच त्यांचा आवाज कुठेतरी या सगळ्या गोंधळामध्ये दबला जातोय अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आहे आणि त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे ते या ठिकाणी पाहायला मिळेल. व्यासपीठावरती पाहायला गेलं तर सगळे संचालक मंडळ आणि एमडी जे विपुलचे आहेत. बरं ज्ञानेश्वर, तिथे हा काय ठराव सुरू आहे मांडताना आपल्याला तिकडचा पाहायला आवाज आपण ऐकूयात. ज्ञानेश्वर थोडंसं थांबवते. श्री विठ्ठल प्रसाद सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित कराडवाडी तालुका उदरगड हिरक महोत्सवी वर्षानिमित्त संघाने संस्थांना जाजम व घड्याळ भेट वस्तू दिलेली आहे. सदर घड्याळावरती दूध संघाचे संस्थापक चेअरमन श्री आनंदराव पाटील सुयेकर साहेब यांचा फोटो असणे अपेक्षित होते पण तो दिसत नाही. याविषयी खुलासा व्हावा. अनावधानाने राहून गेलेले आहे याबद्दल क्षमस्व. यापुढे दक्षता घेत आहोत. प्रश्न क्रमांक 12 श्री शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित राशिवडे बुद्रुक तालुका राधानगरी 12 ते 23 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते या संस्थेचे एकट्याचे आहेत. शेतकरी दूध सहकारी संस्था मर्यादित राशिवडे तालुका राधानगरी संघाकडे असणारी डिबेंचर रक्कम रुपये 144 कोटी 21 लाख आहे. ती रक्कम ज्या त्या संस्थेच्या शेअरमध्ये रूपांतर वर्ग करण्यात यावी. संघाकडे ज्या संस्थेचे शेअर भाग भांडवल रुपये 10 लाख इतका टप्पा पूर्ण झालेला आहे अशा संस्थांची भाग भांडवल मर्यादा मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. 20 लाख